हॅलो वॉरियर्स, या लेक्चरमध्ये आपण भारतीय दंडसंहिता 1860 म्हणजेच इंडियन पिनल कोड जो आहे त्याचं प्रकरण 8 अभ्यासणार आहोत. प्रकरण 8मधली काही कलमं आहेत ज्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. तसं जर आपण पाहायला गेलं तर जवळपास 141 पासून 160 पर्यंतची कलमं तुम्हाला या प्रकरणामध्ये पाहायला मिळतात. पण त्याच्यामधली जी इम्पॉर्टंट आहेत ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेत आणि विचारले जाण्याची शक्यता आहे ती जी कलमं आहे ती आपण अभ्यासणार आहोत ॲज युज्युअल, जसे की आपण बाकीच्या लेक्चर्समध्ये बोललो आहे. आणि जेव्हा तुम्ही PYQ कराल किंवा जेव्हा आपण टेस्ट घेऊ त्यावेळेला जी काही एक्स्ट्राची कलमं येतील ती आपण इथे कव्हर करणार आहोत. मग जर प्रकरण 8चा आपण विचार केला तर प्रकरण 8 कशाशी संबंधित आहे? तर प्रकरण 8 आहे सार्वजनिक प्रशांततेच्या विरोधी जे अपराध होतात त्या अपराधांशी संबंधित. सार्वजनिक प्रशांततेच्या विरोधी होणारे अपराध म्हणजेच ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रान्सक्विलिटी. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर ज्या कन्सेप्ट आपण जनरली जे बोलत असतो की एखाद्या ठिकाणी दंगा झाला किंवा एखाद्या ठिकाणी दंगल झाली, मारामारी झाली, तर याच्यामध्ये जो काही बेसिक फरक असतो तो फरक तुम्हाला या प्रकरणाच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी असणारी शिक्षा किंवा त्याच्यासाठी ज्या काही इतर कंडिशन्स असतील त्या आपल्याला इथे अभ्यासायच्या आहेत. मग जर आपण प्रकरण 8मध्ये विचार केला तर प्रकरण 8मधलं जे पहिलं कलम आहे ते आहे कलम 141, ज्याच्यामध्ये बेकायदेशीर जमावाची व्याख्या दिलेली आहे, म्हणजे अनलॉफुल असेंब्ली, आणि याच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बेकायदेशीर जमाव किंवा त्यालाच तुम्ही दंगाधोपा असं सुद्धा म्हणू शकता. दंगाधोपा किंवा शांतता भंग करण्यासाठीचा जमाव. ठीक आहे. असा जमाव जो की शांतता भंग करण्यासाठी जमा झालेला आहे, ज्याला तुम्ही अनलॉफुल असेंब्ली म्हणू शकता, बेकायदेशीर जमाव म्हणू शकता किंवा दंगाधोपा असं सुद्धा म्हणू शकता. मग याच्यामध्ये जर एखाद्या जमावाला बेकायदेशीर जमाव म्हणायचा असेल तर त्याच्यामध्ये पहिली कंडिशन असते की त्या जमावामध्ये कमीत कमी 5 व्यक्ती असल्या पाहिजेत किंवा 5पेक्षा जास्त व्यक्ती, म्हणजे किमान 5 व्यक्ती तरी असल्या पाहिजेत. ठीक आहे. तरच त्याला तुम्ही जमाव असं म्हणाल. जर 4 व्यक्ती असतील, 3 व्यक्ती असतील तर त्याला तुम्ही जमाव म्हणजे बेकायदेशीर जमाव असं म्हणू नाही शकणार. ठीक आहे. मग 141 आपल्याला बेकायदेशीर जमावाची व्याख्या सांगतं. मग हे कलम काय सांगतं की 5 किंवा 5पेक्षा अधिक व्यक्ती जर पुढे दिलेल्या 5 विशिष्ट उद्देशासाठी किंवा आपण असं म्हणूयात की समान उद्दिष्टासाठी एकत्र जमल्या, समान उद्दिष्टासाठी एकत्र जमल्या, ज्याला की तुम्ही कॉमन ऑब्जेक्ट म्हणाल, त्याच्यासाठी जर एकत्र जमल्या तर त्याला बेकायदेशीर जमाव म्हणायचा. मग या 5 कंडिशन्स कुठल्या आहेत किंवा ही 5 समान उद्दिष्ट कुठली आहेत? तर पहिलं उद्दिष्ट जे आहे ते असेल की असं जमाव केंद्र शासन, राज्य शासन, संसद किंवा विधिमंडळ किंवा कोणताही लोकसेवक ज्यावेळेला ते आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करत असतील त्यावेळेला त्यांना फौजदारी पात्र बलप्रयोगाद्वारे दहशत घालणे. ठीक आहे. तर एक पहिलं रिझन काय असू शकतं किंवा पहिलं समान उद्दिष्ट काय असू शकतं की संसद आहे किंवा राज्य विधिमंडळ आहे, केंद्र शासन आहे किंवा राज्य शासन आहे किंवा कोणताही लोकसेवक आहे, ते ज्यावेळेला त्यांचं कायदेशीर अधिकार वापरत असतात, त्यांचा कायदेशीर अधिकार वापरत असतात किंवा ते ज्यावेळेला त्यांचं कर्तव्य करत असतात अशा वेळेला त्यांना फौजदारी पात्र बलप्रयोगाद्वारे दहशत घालणे. मग आपण पुढे जाऊन कलम 349 जेव्हा पाहतो तिथे आपल्याला बलप्रयोग पाहायला मिळणार आहे आणि कलम 350 जिथे तुम्ही पाहाल 350मध्ये तुम्हाला फौजदारी पात्र बलप्रयोग पाहायला मिळतो. तर ते आपण पुढे पाहणार आहोत. आत्ता या प्रकरणाच्या दृष्टीने तुम्हाला फक्त लक्षात घ्यायचं की जर समजा एखादा जमाव म्हणजे 5 किंवा 5पेक्षा अधिक व्यक्ती या केंद्र शासन, राज्य शासन, संसद किंवा राज्य विधिमंडळ किंवा लोकसेवक हे जेव्हा त्यांच्या कायदेशीर अधिकाराचा वापर करत आहेत त्यावेळेला त्यांना जर फौजदारी पात्र बलप्रयोगाद्वारे दहशत घालत असतील तर ते त्यांचं समान उद्दिष्ट असेल. ठीक आहे. आणि तो जो जमाव आहे तो बेकायदेशीर जमाव असेल. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय दिलेली आहे किंवा दुसरं समान उद्दिष्ट कुठलं दिलेलं आहे तर कायद्याच्या अंमलबजावणीस प्रतिकार करणं. एखाद्या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी होत आहे तर त्याला प्रतिकार करणं हे दुसरं समान उद्दिष्ट आहे या कलम 141 नुसार. त्याच्यानंतर तिसरं समान उद्दिष्ट काय आहे? कोणतीही अपक्रिया, फौजदारी पात्र अतिक्रमण किंवा अन्य अपराध करणं. मग याच्यामध्ये अपक्रिया येईल किंवा फौजदारी पात्र अतिक्रमण येईल किंवा कुठलाही अन्य अपराध येईल. याच्यासाठी 5 किंवा 5पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आलेल्या असतील. त्याच्यानंतर पुढचं जे समान उद्दिष्ट येईल ते कोणतं येतं तर फौजदारी पात्र बलप्रयोग तर केला जाईल किंवा तसा दबाव टाकला जाईल
कुठल्या गोष्टींसाठी? तर एखाद्याच्या कब्जातली मालमत्ता काढून घेणं असेल, एखाद्याच्या ताब्यामध्ये असणारी त्याची जी मालमत्ता आहे ती मालमत्ता काढून घेणं असेल, किंवा त्याचा जो अधिकार आहे मग त्याच्यामध्ये मार्गाधिकार म्हणजे रस्ता वापरण्याचा अधिकार आहे, किंवा त्याला जो पाणी वापरण्याचा हक्क आहे तो त्याचा हक्क काढून घेण्यासाठी, किंवा इतर जो त्याचा अमूर्त हक्क असेल त्याच्यापासून त्याला वंचित करण्यासाठी फौजदारी पात्र बलप्रयोग केला जाईल किंवा तसा दबाव टाकला जाईल. म्हणजे जर समजा एखादा जमाव पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती या जर समजा एखाद्या व्यक्तीला तिच्या कब्जातली मालमत्ता काढून घेत असतील, किंवा एखाद्या व्यक्तीला तिचा रस्त्यावरून चालण्याचा अधिकार आहे तो, किंवा तिचा पाणी वापरायचा हक्क आहे, किंवा तिचा इतर जो कुठला अमूर्त हक्क असेल त्याच्यापासून वंचित ठेवत असतील, तर तो बेकायदेशीर जमाव आहे आणि ते त्यांचं समान उद्दिष्ट आहे, हे असं कलम 141 सांगतं. आणि पाचवं जे समान उद्दिष्ट आहे, पाचवी जी कृती आहे ती कुठली असेल, तर एखादी कृती किंवा अकृती करण्याकरता एखादा व्यक्ती जेव्हा बांधील असतो त्यावेळेला फौजदारी पात्र बलप्रयोग करून किंवा तसा देखावा करून ती कृती किंवा अकृती टाळण्यासाठी त्याच्यावरती दबाव टाकणे. म्हणजे एखादी जर व्यक्ती एखादं कृत्य करण्यासाठी ती व्यक्ती बांधील आहे, ती तशी बांधील असताना ती कृती तिने करावी किंवा करू नये याच्यासाठी तिच्यावरती दबाव टाकणं. म्हणजे जर समजा आपण इथे जर उदाहरण घ्यायचं म्हटलं, समजा एखाद्या घराची जप्ती आलेली आहे आणि ती जप्ती करण्यासाठी काही अधिकारी तिथे हजर झालेले आहेत आणि तिथे जर समजा 5 किंवा 5पेक्षा अधिक लोक एकत्र येऊन त्या अधिकाऱ्याला त्याचं जे कर्तव्य आहे ते करताना जर रोखत असतील किंवा त्याच्यावरती दबाव टाकत असतील, फौजदारी पात्र बलप्रयोग करत असतील, तर तो बेकायदेशीर जमाव असेल आणि त्यांचं ते समान उद्दिष्ट असेल. ठीक आहे. मग याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात घ्यायच्या की बेकायदेशीर जमाव जो असतो तो काही इनबिल्ड नसतो, म्हणजे तो ऑलरेडी आहेच असं नाही. काही वेळेला काय होईल की एखादा बेकायदेशीर नसलेला जमाव आहे, म्हणजे समजा काही लोक उभे आहेत, म्हणजे काही व्यक्ती इथे उभ्या आहेत, समजा 5 व्यक्ती उभ्या आहेत आणि असं काहीतरी कृत्य झालं की ए हा पर्सन इथे आहे आणि तो काहीतरी करतोय आणि मग हे 5 लोक आले आणि त्याच्यामध्ये जमा झाल्या आणि त्यांनी ती कृती करायला सुरुवात केली. मग इथे त्यांचं ते समान उद्दिष्ट असेल त्याच्यासाठी ते एकत्र आल्या, म्हणजे अगोदर तो जमाव बेकायदेशीर नव्हता पण नंतर तो बेकायदेशीर होऊ शकतो. तर कलम 141च्या बाबतीत काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बेकायदेशीर जमाव याची व्याख्या तुम्हाला 141मध्ये दिलेली आहे, ज्याला तुम्ही अनलॉफुल असेंब्ली असं म्हणता, किंवा त्याला तुम्ही दंगा धोपा म्हणता, किंवा त्याला जमाव असं म्हणाल तुम्ही, शांतता भंग करण्यासाठीचा जमाव. याच्यामध्ये पहिली कंडिशन काय आहे, एक तर 5 किंवा 5पेक्षा जास्त व्यक्ती असल्या पाहिजेत आणि त्या समान उद्दिष्टासाठी एकत्र आल्या पाहिजेत. प्रश्न असाही बनू शकतो, म्हणजे 5 किंवा 5पेक्षा अधिक व्यक्तींबद्दल विचारले, पण प्रश्नामध्ये हेही विचारलं जाऊ शकते की किती प्रकारचं समान उद्दिष्ट असायला पाहिजे किंवा किती प्रकार दिलेले आहेत कायद्यामध्ये. तर 5 प्रकारचं समान उद्दिष्ट दिलेलं आहे. पहिलं उद्दिष्ट आपण काय पाहिलं की केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, संसद, विधिमंडळ किंवा लोकसेवक असेल, तर त्यांना त्यांच्या कायदेशीर अधिकाराचा वापर करताना फौजदारी पात्र बलप्रयोगाद्वारे दहशत घालणे. त्याच्यानंतर कायद्याच्या अंमलबजावणीस प्रतिकार करणं. त्याच्यानंतर एखादी म्हणजे कुठलीही अपक्रिया करणं, फौजदारी पात्र अतिक्रमण करणं किंवा अन्य अपराध करणं. त्यानंतर फौजदारी पात्र बलप्रयोग करून किंवा तसा दबाव टाकून एखाद्या व्यक्तीची मालमत्ता काढून घेणं, किंवा एखाद्याचा मार्गाधिकार किंवा पाणी वापरण्याचा हक्क असेल किंवा अमूर्त हक्क असेल तर त्याच्यापासून त्याला वंचित ठेवणं. आणि 5वं जे समान उद्दिष्ट होतं ते होतं की एखादी कृती किंवा अकृती करण्याकरता एखादा व्यक्ती बांधील असताना फौजदारी पात्र बलप्रयोग करून किंवा तसा देखावा करून ती कृती किंवा अकृती टाळण्यासाठी त्याच्यावरती दबाव टाकणं. या 5 कंडिशन आपण पाहिल्या. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट की समजा एखादा जमाव हा बेकायदेशीर नाही आहे सुरुवातीला, पण नंतर तो बेकायदेशीर होऊ शकतो. ठीक आहे. तर कलम 141 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेत. एवढे पॉईंट्स इथे लक्षात ठेवा. मग कलम 141 लक्षात ठेवायचं असेल तर आपण काय पाहिलं की जो बेकायदेशीर जमाव असतो त्याच्यामध्ये किमान 5 किंवा 5पेक्षा अधिक व्यक्ती असतात. तर तुम्ही 4+1 5, 4+1 5, 4+1 और 1+4 कसंही जर केलं तर इथे 5 येतं आणि मग 5 किंवा 5+ लोक जर असतील तर तो होतो अनलॉफुल असेंब्ली, म्हणजे ती होते अनलॉफुल असेंब्ली किंवा बेकायदेशीर जमाव. ठीक आहे. प्रकरण 8. त्याच्यानंतर आता पहिल्यांदा काय दिलं 141मध्ये काय दिलं आहे, बेकायदेशीर जमाव म्हणजे काय. 142मध्ये काय सांगितले, बेकायदेशीर जमावाचा सभासद असणे. एखादी व्यक्ती बेकायदेशीर जमावाचा सभासद असेल तर त्याच्याबद्दलची तरतूद 142मध्ये दिली आहे. मग कधी होईल, म्हणजे कुठली व्यक्ती या बेकायदेशीर जमावाचा सभासद असेल, जर समजा एखादी व्यक्ती
जाणीवपूर्वक म्हणजे तिला कळतंय तरीसुद्धा जाणीवपूर्वक ती व्यक्ती तिथे थांबली किंवा उद्देशपूर्वक ती व्यक्ती त्या जमावामध्ये सामील झाली, जाणीवपूर्वक तिथे थांबली किंवा जाणीवपूर्वक त्या जमावामध्ये जर ती व्यक्ती सामील होत असेल किंवा जिथे तो जमाव जमलेला आहे तिथे जर ती थांबून राहत असेल, सामील होणं किंवा थांबून राहणं, जर ती व्यक्ती तिथे थांबून राहिली तर तिला त्या बेकायदेशीर जमावाचा सभासद मानलं जाईल. ठीक आहे, कलम 142 नुसार. तर 141 बेकायदेशीर जमाव, 142 बेकायदेशीर जमावाचा सभासद असणे. 143 काय सांगतं मग, हा जो जमाव आहे तो जर निशस्त्र असेल म्हणजे त्यांच्याकडे कुठलंही शस्त्र नाही आहे, निशस्त्र असा जमाव असेल तर अशा निशस्त्र बेकायदेशीर जमावाच्या सदस्यास किती शिक्षा होईल, तर ती शिक्षा होईल 6 महिने किंवा दंड किंवा दोन्ही. ठीक आहे, 6 महिन्यापर्यंत त्याला शिक्षा होऊ शकते. मग ही जी शिक्षा आहे म्हणजे 6 महिन्यापर्यंतचा जो कारावास आहे तो साधा कारावास असू शकतो किंवा सश्रम कारावासही असू शकतो, हे लक्षात ठेवा. असं नाही की निशस्त्र बेकायदेशीर जमाव आहे आणि त्याचा कोणीतरी पार्ट आहे म्हणून त्याला साधी जेल होईल, नाही, त्याला सश्रम जेल पण होऊ शकते, साधा किंवा सश्रम कारावास होऊ शकतो 6 महिन्यांसाठी आणि त्याचसोबत त्याला दंडही होऊ शकतो, दोन्ही पण एकत्र होऊ शकतं किंवा दोन्हीपैकी एक होऊ शकतं. ठीक आहे, तर 143 नुसार निशस्त्र बेकायदेशीर जमावाच्या सदस्यास शिक्षा. त्याच्यानंतर मग 144 काय असेल, अर्थातच 143 मध्ये आपण पाहिलं निशस्त्र आहे, तर 144 मध्ये काय आहे, जर एखादा जमाव प्राणघातक हत्यारासह सज्ज होत असेल म्हणजे प्राणघातक हत्यारं घेऊन जर एखादा बेकायदेशीर जमाव असेल किंवा एखादी व्यक्ती जर त्या बेकायदेशीर जमावामध्ये सामील होत असेल तर त्या व्यक्तीला किती शिक्षा असेल. अर्थात ज्यावेळेला निशस्त्र आहे त्यावेळेला जर 6 महिने असेल तर जेव्हा हत्यारासह त्याच्यामध्ये सहभागी होतात त्यावेळेला शिक्षा जास्त असेल. ती शिक्षा किती असते, 2 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही. ठीक आहे, 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. आणि याच्यामध्ये प्राणघातक हत्यार म्हणजे काय, तर असं कुठलंही हत्यार ज्याच्यामुळे मृत्यू होण्याचा संभव असतो, असं कुठलंही हत्यार ज्याच्यामुळे मृत्यू होण्याचा संभव असतो त्या हत्याराला प्राणघातक हत्यार असं म्हटलं जाईल. 141 बेकायदेशीर जमाव, 142 बेकायदेशीर जमावाचा सभासद असणं, 143 निशस्त्र बेकायदेशीर जमावाच्या सदस्याला शिक्षा 6 महिने दंड किंवा दोन्ही आणि 144 प्राणघातक हत्यारासह सज्ज होऊन जर बेकायदेशीर जमावामध्ये कोणी सामील झालं तर 2 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते. आणि 145 पण याच्याशीच रिलेटेड आहे की समजा बेकायदेशीर जमावाला पांगवण्याचा आदेश दिलेला असेल, हे माहीत असूनही त्याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती सामील झाली किंवा तिथे थांबून राहिली, एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की जो काही बेकायदेशीर जमाव जमलेला होता त्याला पांगवण्याचा आदेश ऑलरेडी मिळालेला आहे, त्याची ऑर्डर ऑलरेडी निघालेली आहे, हे माहीत असूनही त्या जमावामध्ये जर एखादी व्यक्ती सामील होत असेल किंवा त्या जमावाच्या ठिकाणी जर ती थांबून राहत असेल, तिथून ती हलून जात नसेल तर त्या व्यक्तीला किती शिक्षा होईल, 2 वर्षापर्यंतची शिक्षा होईल किंवा त्या व्यक्तीला दंड होईल किंवा दोन्ही. म्हणजे जो प्राणघातक हत्यारासह जो सामील होतोय त्याला जी शिक्षा आहे तीच इथे सुद्धा होईल. ठीक आहे, मग तुम्हाला 141 पासून 145 क्रमाने लक्षात ठेवायचे तर ते तुमच्या इझिली लक्षात राहतील. मग आपण एकदा क्विकली पाहूयात 141 पासून 145 पर्यंत तुम्ही काय काय पाहिलं. 141 मध्ये तुम्ही पाहिला बेकायदेशीर जमाव, 141 मध्ये तुम्ही काय पाहिलं, बेकायदेशीर जमाव म्हणजे अनलॉफुल असेंब्ली. आता या अनलॉफुल असेंब्लीची पहिली कंडिशन आपण काय पाहिली होती, 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्ती असल्या पाहिजेत आणि त्या समान उद्दिष्टाने एकत्र आल्या पाहिजेत म्हणजे कॉमन ऑब्जेक्ट असलं पाहिजे. ते किती समान उद्दिष्ट आपण पाहिली होती, 5 समान उद्दिष्ट आपण पाहिली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर 142 मध्ये काय पाहिलं की या अनलॉफुल असेंब्लीचा किंवा बेकायदेशीर जमावाचा सभासद असणं. कोण व्यक्ती याचा सभासद असेल, तर जी व्यक्ती जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक त्या जमावामध्ये सामील होईल ती व्यक्ती. 143 मध्ये आपण काय पाहिलं, जर समजा हा जो बेकायदेशीर जमाव आहे याच्यामध्ये निशस्त्र कुठलेही शस्त्र न घेता त्या जमावामध्ये जर एखादा सदस्य असेल म्हणजे निशस्त्र जमाव असेल तो त्यांच्याकडे कुठलेही शस्त्र नाही आहे, तर असा जो बेकायदेशीर जमाव आहे त्यांना किती शिक्षा असेल, 6 महिने किंवा दंड किंवा दोन्ही. ठीक आहे, आणि जर समजा पुढचं कलम आपण पाहिलं तर 144 मध्ये म्हणतंय
की असा एखादा जमाव आहे जो की बेकायदेशीर आहे आणि त्याच्यामध्ये जर प्राणघातक हत्यार घेऊन कोणी सामील होत असेल किंवा बेकायदेशीर जमावामध्ये जर प्राणघातक हत्यारासह लोक असतील म्हणजे ते सभासद असतील तर त्यांना 2 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही इतकी शिक्षा होऊ शकते. आणि त्याच्यानंतर 145 सांगतं की बेकायदेशीर जमावाला पांगवण्याचा आदेश ऑलरेडी देण्यात आलेला आहे आणि हे माहिती आहे तरीसुद्धा तो आदेश दिल्यानंतरसुद्धा जर एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये सामील होत असेल किंवा त्या ठिकाणी थांबून राहत असेल तर तिलासुद्धा सेम शिक्षा तशीच होईल जशी की प्राणघातक हत्यारासह सज्ज होऊन जी बेकायदेशीर जमावामध्ये सामील होते तेवढी, म्हणजेच 2 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही. अशा पद्धतीने 141 ते 145 क्रमाने लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहून जातील. त्याच्यानंतर जे पुढचं कलम आहे ते आहे 146. 146मध्ये दंगा करणं किंवा रॉयटिंग असं त्याला म्हटलं जातं. मे बी हे स्पेलिंग चुकीचं असेल, मी बुकमधलं ॲज इट इज उचलून लिहिलेलं आहे, एकदा ते फक्त चेक करा, ठीक आहे. तर दंगा करणं म्हणजे काय असेल, जो की 141 नुसार आपण बेकायदेशीर जमाव पाहिलेला आहे. 141 नुसार पाहिलेला जो बेकायदेशीर जमाव आहे, या बेकायदेशीर जमावाकडून जर म्हणजे त्या जमावाकडून किंवा त्याच्या सदस्याकडून जर एखाद्या ठिकाणी बलप्रयोग कुठे आहे बलप्रयोग 349, ठीक आहे, 349मध्ये आपण पाहणार आहोत. बलप्रयोग किंवा जर हिंसाचार होत असेल तर त्याला काय म्हटलं जाईल, दंगा म्हटलं जाईल, ठीक आहे. म्हणजे 146मध्ये दंग्याची व्याख्या दिलेली आहे. दंगा म्हणजे काय असतो, जो की बेकायदेशीर जमाव आहे, म्हणजे 5 किंवा 5पेक्षा अधिक लोकांचा जो जमाव आहे जो की बेकायदेशीर आहे, अशा जमावाकडून जर बलप्रयोग किंवा हिंसाचार होत असेल तर त्याला दंगा असं म्हटलं जाईल. मग आता 146मध्ये आपण दंगा पाहिला. 147मध्ये काय येईल, निशस्त्र दंगा करणाऱ्याला शिक्षा किती असेल, 2 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही, ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बेकायदेशीर जमाव जोपर्यंत फक्त बेकायदेशीर जमाव आहे, तो फक्त एक बेकायदेशीर जमाव म्हणून तिथे फक्त लोक एकत्र आलेत आणि त्यांच्याजवळ कुठलंही हत्यार नाही आहे तर त्यांना 6 महिन्याची शिक्षा होईल. जर प्राणघातक हत्यार असेल तर त्यांना 2 वर्षाची शिक्षा प्लस द्रव्यदंड प्लस दोन्ही असं होईल, ठीक आहे. तर दंड प्रत्येक ठिकाणी आहे तो कॉमनली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 145 नुसार जर समजा त्या बेकायदेशीर जमावाला पांगवण्याचा आदेश दिलेला आहे, हे माहिती आहे, तरीसुद्धा त्याच्यात एखादी व्यक्ती सामील होईल, तरीसुद्धा 2 वर्ष दंड किंवा दोन्ही शिक्षा होईल. त्याच्यानंतर आपण 146मध्ये पाहतोय की हा जर बेकायदेशीर जमाव हिंसाचार करत असेल, बलप्रयोग करत असेल तर त्याला दंगा म्हटलं जाईल. आणि हा जो काही दंगा किंवा हा जो काही हिंसाचार होतोय तो जर निशस्त्रपणे होत असेल तरीसुद्धा 2 वर्ष प्लस दंड प्लस दोन्ही 2 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही अशा पद्धतीची शिक्षा होईल 147 नुसार. म्हणजे इकडे जे तुम्ही बेकायदेशीर जमावाला फक्त बेकायदेशीर जमाव असणं, ज्याला तिथे तुम्ही प्राणघातक हत्यारासह त्याच्यामध्ये सहभागी होणं असेल किंवा बेकायदेशीर जमावाला पांगवण्याचा आदेश दिलेला माहिती असतानाही त्याच्यामध्ये सामील होणं असेल, ती जी शिक्षा आहे ती इकडे निशस्त्र दंगा करण्यासाठी आहे. 148 मात्र म्हणतंय की जर प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होऊन दंगा केला तर शिक्षा काय होईल, मग शिक्षा वाढेल, 3 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही एवढी शिक्षा होईल जर समजा प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होऊन दंगा केला तर, ठीक आहे. मग तुम्ही जसं 141, 42, 43, 44, 45 लक्षात ठेवलं तसंच ही जी 3 कलमं आहेत ती लाईननी लक्षात ठेवायची. 146 दंगा करणं आहे. दंगा करणं म्हणजे काय असेल तर जो बेकायदेशीर जमाव आहे तोच काय करतोय, आता हिंसाचार करतोय. त्याच्यानंतर 147 काय सांगते की निशस्त्रपणे जर दंगा केला तर त्याला शिक्षा किती होईल, 2 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही. त्याच्यानंतर 148 काय म्हणते, प्राणघातक शस्त्र घेऊन जर असा हल्ला केला, म्हणजे बेकायदेशीर जमावाने जर हिंसाचार केला, त्यांच्या हातात जर प्राणघातक शस्त्र असेल तर मात्र 3 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते, ठीक आहे. हे होतं कलम 148. मग तुम्ही 141, 142, 143, 144, 145 हे लक्षात ठेवले. त्याच्यानंतर 146, 147, 148 असे लक्षात ठेवा, लगेच लक्षात राहून जातील. याच्यामध्ये काहीही अवघड नाही आहे, कारण प्रकरण 8 खूप इझी आहे आणि त्याच्यावरचे आलेले प्रश्न पण इझी आहेत.
त्याच्यानंतर कलम 149 काय सांगतं की समान उद्दिष्ट साधण्यासाठी जाणीवपूर्वक केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक सदस्य दोषी असणं. आता इथे ना जे तुम्ही पॉलिटीमध्ये पण खूप वेळा अभ्यासलेलं आहे, संयुक्त जबाबदारीचं जे तत्त्व असतं ना ते इथे लागू होतं. मग संयुक्त जबाबदारीचं तत्त्व काय आहे? जर समजा समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, म्हणजे जे कॉमन ऑब्जेक्ट आपण पाहिलं 141 मध्ये आपण पाहिलं की 5 कृती आहेत ज्यांना तुम्ही कॉमन ऑब्जेक्ट म्हणून ओळखता, तर ते जे काही कॉमन ऑब्जेक्ट आहेत ते साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेल्या अपराधाबद्दल जर समजा एखादी व्यक्ती बेकायदेशीर जमावाचा सदस्य होत असेल, म्हणजे त्या जमावाचा जो कोण सदस्य असेल ती प्रत्येक व्यक्ती काय असेल, दोषी असेल. समजा एखादा बेकायदेशीर जमाव आहे, त्याच्यामध्ये 5 किंवा 6 व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्ती त्याच्यामध्ये म्हणजे हे झालेत, काय म्हणायचं त्याला, सामील झालेले आहेत. आता या 5 ते 6 व्यक्ती आहेत म्हणूनच तो बेकायदेशीर जमाव आहे आणि त्यांनी एखादं कृत्य केलं तर ही प्रत्येक व्यक्ती त्याच्यासाठी जबाबदार असेल. असं नाही आहे की 5-6 जण आहेत. फॉर एक्झाम्पल, जसं मी मगाशी उदाहरण दिलं की एक पोलीस अधिकारी आहे, जप्तीसाठी म्हणजे ते अधिकारी तिथे आलेले आहेत आणि तिथले जे आजूबाजूचे लोक आहेत ते अचानकपणे गोळा झाले, म्हणजे तो जमाव अगोदर तिथे जरी ते बोलत उभे राहिले असतील तरीसुद्धा तो बेकायदेशीर जमाव नव्हता. पण ते अशा उद्दिष्टाने एकत्र आले की तो जो लोकसेवक आहे त्याच्यावरती दहशत घालायची आहे किंवा त्याचं जे कायदेशीर काम आहे तो जे काही कायद्याची अंमलबजावणी करायला आलेला आहे त्याला प्रतिकार करण्यासाठी ते एकत्र आलेत. मग जर असे लोक एकत्र आले असतील आणि त्याच्यामध्ये जरी त्या 5 जणांचं नेतृत्व एकच जण करत असेल, तो खूप दादागिरी करून बोलत असेल, तरीसुद्धा ते बाकीचे लोक आहेत ते सुद्धा दोषी असतील. कारण इथे संयुक्त जबाबदारीचं तत्त्व म्हणजे जॉईंट लायबिलिटी जे आहे ते इथे लागू होतं कलम 149 नुसार. ठीक आहे, कलम 149 संयुक्त जबाबदारीचं तत्त्व. तर आपण या प्रकरणामध्ये 141 पासून ते 149 पर्यंत जी कलमं आहेत ती आपण सलग पाहिलेत. आता आपण 59 आणि 160 पाहणार आहोत, जी की या प्रकरणातली शेवटची 2 कलमं आहेत, कारण आयोगाने त्याच्यावरतीच प्रश्न विचारलेले आहेत. मग 159 काय सांगतं? मारामारी किंवा दंगल किंवा त्याला ॲफ्रे असं म्हटलं जातं. मग आता ॲफ्रे, मारामारी किंवा दंगल म्हणजे काय असतं? आता इथे आणि बेकायदेशीर जमावामध्ये किंवा दंगामध्ये 2 गोष्टींचा फरक आहे. ज्यावेळेला तुम्ही दंगा पाहिला त्यावेळेला तुम्ही पाहिलं की दंगा करणारे कोण असतात? जो कोण म्हणजे बेकायदेशीर जमाव असतो त्या बेकायदेशीर जमावाचेच लोक असतात जे की हिंसाचार करतात किंवा ते बलप्रयोग करतात आणि त्याला आपण काय म्हणतो? मग हे म्हणतो, दंगा केला म्हणतो. ठीक आहे, ते दंगा म्हणतो त्याला. मग मारामारीमध्ये काय फरक आहे? म्हणजे दंगामध्ये किती लोक होते? 5 किंवा 5 पेक्षा अधिक. पण ज्यावेळेला तुम्ही मारामारी किंवा दंगलबद्दल बोलता त्यावेळेला याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक लोक असू शकतात. याचा अर्थ ज्यावेळेला तुम्ही बेकायदेशीर जमाव किंवा दंगा म्हणता त्यावेळेला मिनिमम किती लोक असायला पाहिजेत? कमीत कमी 5 लोक असायला पाहिजेत. पण जेव्हा तुम्ही मारामारी किंवा दंगल याच्याबद्दल बोलतात त्यावेळेला कमीत कमी 2 व्यक्ती असायला पाहिजेत. जास्तीत जास्त त्या 5-10 किती असू शकतात. ठीक आहे, मग जर समजा 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जर समजा ते मारहाण करत असतील एकमेकांना, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना ते मारतायत, मारामारी करत आहेत आणि असं करून जर समजा ते तिथली शांतता जी आहे ती बिघडवत असतील तर त्याला म्हटलं जाईल दंगल. ठीक आहे, जनरली आपण दंगल हा शब्द खूप वेगळ्या अर्थाने वापरतो. दंगल झाली आपण असं केव्हा म्हणतो? ज्यावेळेला बेकायदेशीर जमाव काहीतरी करतो त्यावेळेला त्याला दंगल झाली असं तुम्ही न्यूजमध्ये किंवा जनरली हा शब्द दंगल हा शब्द चुकीच्या पद्धतीने वापरला जातो. पण तुमचा IPC काय सांगतो? दंगल काय असते? 2 किंवा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून तिथली शांतता बिघडवतात तर ती असेल दंगल, त्याला म्हटलं जाईल मारामारी. तिथे मिनिमम 2 लोक असायला पाहिजेत. हे सांगितलेलं आहे कलम 159 मध्ये 159 मध्ये. ठीक आहे, आणि 160 कलम जे आहे ते काय सांगते? दंगल किंवा मारामारी करण्याबद्दलची शिक्षा. जर एखाद्या म्हणजे एखादा जो काय म्हणायचं आपण त्याला जमावच म्हणूत की 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती आहेत आणि त्यांनी जर सार्वजनिक ठिकाणी मारामारी केली आणि तिथली शांतता बिघडवली तर त्यांना 1 महिन्याचा कारावास होऊ शकतो किंवा 100 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो किंवा दोन्ही अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते दंगल करणाऱ्या व्यक्तीला. ठीक आहे, मग कलमं जेव्हा अभ्यासायचे आहेत त्यावेळेला 141 ते 145, त्याच्यानंतर 146 ते 148, 149 सेपरेटली आणि 159, 160 असे ग्रुप करा आणि त्याच्यानुसार ही कलमं अभ्यासा तर तुमच्या ती लक्षात राहून जातील. याच्यामध्ये काहीही अवघड नाही आहे.
सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, फक्त शिक्षा लक्षात ठेवायच्यात. शिक्षा लक्षात ठेवणं पण इझी आहे, कारण फक्त लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं आहे की निशस्त्र बेकायदेशीर जमाव जर असेल तर त्यांना 6 महिने दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे. जर प्राणघातक हत्यारासह असेल किंवा बेकायदेशीर जमावाला पांगवण्याचा आदेश दिला हे माहीत असून तिथे कोणी जर जॉईन करत असेल किंवा दंगा करत असेल, निशस्त्र दंगा करत असेल, तर 2 वर्ष दंड आणि दोन्ही. या 3 गोष्टींना म्हणजे कलम 144, कलम 145 आणि कलम 147 या 3 कलमांसाठी सारखीच शिक्षा आहे. 148 मध्ये मात्र म्हटलंय की जर प्राणघातक शस्त्रांनीशी सज्ज होऊन कोणी दंगा करत असेल तर मात्र 3 वर्षापर्यंतची शिक्षा होईल किंवा दंड किंवा दोन्ही. आणि मग दंगल जी आहे 160 मध्ये जी शिक्षा दिलेली आहे, 159 मध्ये दंगल म्हणजे काय सांगितलेलं आहे आणि 160 मध्ये त्याची शिक्षा दिलेली आहे, ती तर सगळ्यात कमी आहे. मग 1 महिन्याचा कारावास किंवा 100 रुपये किंवा दोन्ही. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रकरण 8 संपतं. याच्यामध्ये फक्त काही फॅक्टर आहेत जे तुम्हाला थोडेसे मला एक्सप्लेन करायचे आहेत. इथे करते मी, थोडंसं स्पेस आहे, मला थोडी जागेची गरज आहे. आपण कलम 34 अभ्यासलं होतं. ठीक आहे, 34 मध्ये आपण काय पाहिलेलं, प्रकरण 2 मध्ये कलम 34 अभ्यासलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही समान उद्देश अभ्यासलेला होता. काय अभ्यासलं होतं? समान उद्देश. आणि आता जेव्हा आपण प्रकरण 8 अभ्यासत आहोत, इथे आपण कलम 141 अभ्यासला आणि त्याच्यामध्ये आपण समान उद्दिष्ट पाहिलं. काय पाहिलं आपण? समान उद्दिष्ट. या दोन्हीमध्ये फरक काय होता बेसिक, तो फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे, कारण या फरकावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता हा फरक काय आहे? समान उद्देश म्हणजे काय असतो? इथे आरोपींची संख्या 2 किंवा 2 पेक्षा अधिक असू शकते. ठीक आहे, म्हणजे मिनिमम 2 आरोपी असले तरी चालतील. पण आपण 141 मध्ये काय पाहिलं? 1 + 4 5, 4 + 1 5, 1 4 1. ठीक आहे, 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोक इथे असतील ज्यावेळेला समान उद्दिष्टाबद्दल तुम्ही बोलता त्यावेळेला. ठीक आहे, त्यानंतर कलम 34 मध्ये जो समान उद्देश सांगितलेला आहे याच्यामध्ये काय असेल तर ते कृत्य पूर्वनियोजित असेल. पूर्वनियोजित असेल म्हणजे अगोदर ठरलेलं असेल की आपल्याला जायचं आणि असं काहीतरी करायचं आहे. ते कृत्य जे आहे त्याचं नियोजन आधीच झालेलं असेल. पण समान उद्दिष्टामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की आधी जो जमाव कायदेशीर आहे तो कुठलाही म्हणजे बेकायदेशीर कृती करण्यासाठी लोक एकत्र आलेले नव्हते. तो नंतर बेकायदेशीर बनू शकतो. तो जमाव नंतर बेकायदेशीर बनू शकतो. म्हणजे हा पूर्वनियोजित असेलच असं नाही. ठीक आहे, समान उद्देशामध्ये काय असतं तर सर्व जे आरोपी आहेत त्या सगळ्यांचा सहभाग असतो. सर्वांचा सहभाग असतो ज्यावेळेला समान उद्देशाबद्दल आपण बोलतो तेव्हा. पण जेव्हा आपण समान उद्दिष्टाबद्दल बोलतो त्यावेळेला एक सदस्य जरी म्हणजे एकाच सदस्याने जरी कृती केलेली असेल तरी सुद्धा इतर सदस्य जे आहेत ते त्याला जबाबदार असतात. म्हणजे एक माणूस काहीतरी कृती करतो आणि त्याला इतर, जसं की मी तुम्हाला सांगितलं की एक्स या माणसाच्या घरावरती जप्ती आलेली आहे तर त्या एक्सचं काहीतरी आहे प्रॉब्लेम म्हणून ती जप्ती आली आहे, पण बाकीचे लोक तिथे जमा झाले म्हणजे एका सदस्याच्या कृत्याला इतर सदस्य जे आहेत ते जबाबदार झाले. आले लक्षात? आणि ज्यावेळेला आपण समान उद्देश म्हणतो त्यावेळेला त्याचं जे स्वरूप असतं ते व्यापक असतं. व्यापक दृष्टीने समान उद्देश हा शब्द वापरला जातो. मात्र ज्यावेळेला आपण समान उद्दिष्टाबद्दल बोलतो त्यावेळेला आपण पाहिलं की कलम 141 नुसार तर फक्त 5च समान उद्दिष्ट सांगितलेली आहेत. हा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे ज्यावेळेला तुम्ही समान उद्दिष्ट अभ्यासत आहात त्यावेळेला. ठीक आहे, त्याचबरोबर आणखी एक गोष्ट जी की याच प्रकरणामधली आहे ती तुम्हाला समजून घ्यायची आहे. हे जे पॉईंट्स आहेत ना हे असेच नोट डाऊन करून ठेवा. काय? कारण तुम्हाला रिव्हिजनला उपयोगी येईल, तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आता आपण दुसरी जी गोष्ट पाहणार आहोत, याच प्रकरणामधली 2 कलमं आहेत ज्याच्यामधला डिफरन्स तुम्हाला समजून घ्यायचा आहे. तो म्हणजे आपण याच प्रकरणामध्ये 2 कन्सेप्ट पाहिल्या. एक पाहिली दंग्याची कन्सेप्ट, दंगा, जे की कलम 146 मध्ये तुम्ही पाहिलं. आणि दुसरी कन्सेप्ट आपण पाहिली 159 मध्ये मारामारी किंवा दंगल. मी दंगलच लिहिते, मारामारी किंवा दंगल. हे पाहिलं तुम्ही 159 मध्ये, 159 मध्ये. मग आता दंगल म्हणजे काय असेल आणि दंगा म्हणजे काय असेल याच्यामध्ये बेसिक फरक काय होता तर इथे पाहिलं आपण दंगा कोण करतं? बेकायदेशीर जमाव. म्हणजे इथे कमीत कमी 5 आरोपी असले पाहिजेत. किमान किती पाहिजेत इथे लोक? किमान 5 लोकांची गरज असेल ज्यावेळेला आपण दंग्याबद्दल बोलतो त्यावेळेला. ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा आपण दंगलबद्दल बोलत होतो त्यावेळेला काय होतं? 2 किंवा 2 पेक्षा अधिक आरोपी होते. 2 किंवा 2 पेक्षा
अधिक आरोपी होते ज्यावेळेला तुम्ही दंगल याच्याबद्दल बोललात. तर हा एक पहिला मेन डिफरन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 141 मध्ये आपण पाहिलं होतं की बेकायदेशीर जमाव जो आहे, म्हणजे बेकायदेशीर जमावच पुढे जाऊन काय करणार आहे, दंगा करणार आहे. मग बेकायदेशीर जमावासाठी आपण काय पाहिलं होतं की यांचे 5 उद्दिष्ट असतात, 5 कॉमन ऑब्जेक्ट असतात. मात्र ज्यावेळेला मारामारी आपण पाहिलं त्यावेळेला त्याचा एकच उद्देश होता, काय, सार्वजनिक शांततेचा भंग. सार्वजनिक शांतता भंग हे आपण पाहिलं होतं कलम 159च्या बाबतीत. त्याच्यानंतर जो दंगा जो असतो तो कुठेही घडू शकतो, तो खाजगी ठिकाणी घडू शकतो किंवा सार्वजनिक ठिकाणी घडू शकतो. म्हणजे दंग्यासाठी ठिकाण जे आहे ते फिक्स नाही आहे. कारण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की एखाद्या व्यक्तीच्या घरावरती जप्ती आलेली आहे आणि तिथे मग काही लोक गोळा होत आहेत, तर ते खाजगी ठिकाण झालं. मग दंगा हा खाजगी ठिकाणी होऊ शकतो किंवा सार्वजनिक ठिकाणी होऊ शकतो. पण मारामारीचा उद्देशच काय आहे, सार्वजनिक शांततेचा भंग. म्हणजे मारामारी ही सार्वजनिक ठिकाणीच होणार आहे किंवा दंगल जी आहे ती सार्वजनिक ठिकाणीच होणार आहे. ठीक आहे. आणि दंग्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिलेली की दंग्यामध्ये हिंसाचार होतो. म्हणजे दंग्याच्या गुन्ह्याचं जे स्वरूप असतं ते कसं असेल, गंभीर असेल, कारण त्याला शिक्षा पण जास्त आहे, हे पण आपण पाहिले. पण जर मारामारीच्या बाबतीत जर पाहिलं तर हे मात्र सौम्य असेल, कारण इथे 2 व्यक्तींमध्ये झालेली मारामारी आहे आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने झालेली आहे. ठीक आहे. एकच सेकंड. तर आपण दंगा आणि मारामारी म्हणजे दंगा आणि दंगल, त्याचबरोबर समान उद्देश आणि समान उद्दिष्ट याच्यामधला डिफरन्स पाहिला. तर हे जे प्रकरण 8 होतं ते तुम्हाला समजलं असेल. आपण जर क्विकली रिवाईज करायचं म्हटलं तर तुम्ही कलम 141 पासून पाहिलेलं आहे. 141 मध्ये तुम्ही बेकायदेशीर जमाव याची व्याख्या पाहिली. याच्यामध्ये 5 किंवा 5पेक्षा अधिक लोक आणि त्यांच्याकडे 5 प्रकारचं समान उद्दिष्ट, कॉमन ऑब्जेक्ट याच्याबद्दल आपण चर्चा केली. आणि त्याच्यामधला एक की पॉईंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा तो म्हणजे बेकायदेशीर नसलेला जमाव नंतर बेकायदेशीर होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 142 मध्ये आपण पाहिलं की बेकायदेशीर जमावाचा सभासद होणं. त्याच्यानंतर 143 मध्ये आपण काय पाहिलं की निशस्त्र जर बेकायदेशीर जमाव असेल तर त्यांना शिक्षा किती होईल, 6 महिने किंवा दंड किंवा दोन्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर 144 मध्ये आपण पाहिलं की प्राणघातक हत्यारासह जर एखाद्या बेकायदेशीर जमाव असेल तर तिथे मात्र 2 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आपण पाहिली. त्याच्यानंतर 145 मध्ये काय पाहिलं की या बेकायदेशीर जमावाला पांगवण्यासाठी ऑलरेडी आदेश दिलाय, तरीही त्याच्यामध्ये कोणीतरी सामील होते किंवा त्या ठिकाणी थांबून राहते, तरीसुद्धा त्याला 2 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही. ठीक आहे. अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते. त्याच्यानंतर 146 मध्ये तुम्ही दंगा पाहिला. दंगा म्हणजे काय, तर जो बेकायदेशीर जमाव आहे तोच बलप्रयोग करेल किंवा हिंसाचार करेल तर त्याला दंगा म्हटलं जाईल. म्हणजेच याच्यात सुद्धा 5 किंवा 5पेक्षा अधिक लोक असले पाहिजेत. त्याच्यानंतर जर हा दंगा निशस्त्रपणे होत असेल तर 2 वर्षापर्यंतचा दंड म्हणजे 2 वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होईल. आणि जर प्राणघातक हत्यारासह दंगा होत असेल तर मात्र 3 वर्ष, त्याच्यानंतर दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. त्याच्यानंतर 149 मध्ये आपण पाहिलं की समान उद्दिष्ट साधण्यासाठी जाणीवपूर्वक केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक सदस्य जो आहे तो दोषी असेल. म्हणजे इथे आपण संयुक्त जबाबदारीचं तत्व जे आहे ते पाहिलेलं होतं 149 मध्ये. 150 मध्ये 159 मध्ये त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, मारामारी किंवा दंगल ज्याला ॲफ्रे म्हटलं जातं, याच्यामध्ये मात्र 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मारामारी करतात, सार्वजनिक शांतता बिघडवतात. या 3 गोष्टी मी मगाशी तुम्हाला सांगितल्या होत्या की 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती आहेत, सार्वजनिक ठिकाणी त्या काय करतात, सार्वजनिक ठिकाणी, आणि या सार्वजनिक ठिकाणाची शांतता बिघडवत आहेत. हे 3 महत्त्वाचे मुद्दे होते ज्यावेळेला तुम्ही मारामारीबद्दल बोलता त्यावेळेला. ठीक आहे. आणि जर समजा अशी मारामारी किंवा दंगल केली तर त्याच्यासाठीची शिक्षा किती आहे, 1 महिना कारावास, 100 रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही. आणि त्याच्यानंतर मग आपण समान उद्देश, समान उद्दिष्ट, दंगा आणि दंगल याच्यामधला डिफरन्स जो आहे तो पाहिलेला आहे. आता याच्यानंतर या प्रकरणाच्या मागे जायचं आणि जे PYQ विचारलेले आहेत ते PYQ अभ्यासायचे. ज्यावेळेला तुम्ही PYQ सॉल्व कराल त्यावेळेला तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली आपण प्रकरणामध्ये काय शिकलो. हे मी प्रत्येक लेक्चरच्या वेळेला का सांगते, कारण जोपर्यंत तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला लॉमध्ये मार्क्स मिळणार नाहीत. कायदा पाठ करायची गोष्ट नाही आहे.
ज्यावेळेला तुम्ही ते ॲक्च्युली इम्प्लिमेंट करता किंवा ज्या वेळेला तुम्ही आता क्वेश्चन सोडवाल तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक कायद्याच्या कलमाच्या वेळेला कुठे काय दिलेलं आहे ते. तर ते करणं तुमचं काम असेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. जर कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू.